योगेश तलवी धावसंख्या 2 बाद 8. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव पूर्ण होते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. एका धावर समाधान मानावे लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चौथा हिरवा मानकुली संघाची धावसंख्या 2 बाद 9. आपण पाहतात गावदेवी क्रिकेट क्लब पुणे आयोजित रोटरी चषक 2025. आजचा पहिला दिवस आलेल्या सर्व पाहुण्यांचे गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णा तर्फे हार्दिक स्वागत. सर्व संघांना सूचना आहे की जेवणाची जेवण सुरूच केलेलं आहे. सर्व संघांना सूचना आहे की आपण उत्तम अशा जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. आणि यानंतर होणारा सामना जय कालिका माता कालवार विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर आपण ऑफिशियल नोंद करून घ्यायची आहे. यानंतर आपला सामना होणार आहे. या सामन्यातील 4 षटके संपल्यानंतर दोन्ही संघाने नाणेफेक करण्यासाठी यायचंय. तर पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. तर पहिल्या षटकाच्या अखेरीत धावसंख्या झालेली आहे 2 बाद 9 आणि न्यू तुफान पिंपलास हा संघ लेट रिपोर्टिंग केल्याबद्दल 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी स्कोर बुक मध्ये ऍड करत आहोत. 9+2 अशा 11 धावा झालेल्या आहेत. 2 धावा ऍड केलेल्या आहेत. लोअर फुलटो चेंडू होता खोदून काढलेला आहे. चेंडूला एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होतोय. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती. दबाव वाढवला होता क्षेत्ररक्षकावर आणि 2 धावा अतिशय सप्लाईने पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते 2 बाद 13. 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे नरेश. उलटा चेंडू चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. खराब चेंडू होता आणि त्या चेंडूची जागा त्याला दाखवून दिलेली आहे फलंदाज.
धावसंख्या 27. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण की दोन्ही फलंदाजांमध्ये अतिशय तालमेल चांगलं पाहायला मिळत आहेत. पहिली धाव अतिशय वेगाने घेत आहेत दोन्ही फलंदाज आणि दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत क्षेत्ररक्षकावर. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29 लॉस ऑफ 2 विकेट. या षटकाचा विचार केला तर तब्बल 18 धावा या षटकामध्ये मारलेल्या आहेत फलंदाजी करताना. त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आलेले आहेत योगेश दलवी याच्या बॅट मधून आणि या तब्बल 18 धावा योगेश दलवीनेच काढलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. तर व्यासपीठावर केतनजी खंडागले साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीजी खंडागले साहेब यांचे बंधू आहेत केतनजी खंडागले. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रे षटक घेऊन येतोय गोलंदाज रतिलाल पाटील. लोअर फुलटा चेंडू होता, चेंडूला लेग साईडच्या दिशेने टोलवलेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. कमरेच्या वरती चेंडू होता आणि बघा पंचांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. या 1+1 आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. पहिला चेंडू नो चेंडू. बघूया फ्री हिटचा फायदा उचलतो का फलंदाज योगेश दलवी ऑन द स्ट्राइक. आणि चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे खाली, परंतु कुठलेही नुकसान होणार नाहीये कारण की चेंडू होता फ्री हिट. 2 धावा या चेंडूवर मिळतील. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2 बाद 33 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं, परंतु फ्री हिट चेंडू असल्यामुळे फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झालेला नाहीये. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयारीत राहायचे. जयकालिका माता कालवार आणि छत्रपती शिवाजी महाराज वडुणवकर. आणि आता मात्र या चेंडूला भिरकावून दिलेल्या सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. तब्बल टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 45. 45 लॉस ऑफ 2 विकेट्स. योगेश दलवी याने मात्र चांगली फलंदाजी केलेली, अतिशय चांगली कामगिरी करतोय. एक महत्वाचा फलंदाज आहे चौथा हिरवा मानकुली या संघाचा, आणि काय फलंदाजी करतोय. तब्बल 29 धावसंख्येवर खेळतोय. उलटा चेंडू, जसा चेंडू तसा समाचार घेतलेला आहे. खराब चेंडू आणि त्याची जागा जिथे होती ती जागा दाखवून दिलेली आहे योगेश दलवी याने. या 6 धावाने मात्र 50 धावांचा टप्पा पूर्ण झालेला आहे. चौथा हिरवा मानकुली या संघाचा धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 51. चौथा षटकार आतापर्यंत आलेला आहे योगेश दलवी याच्या बॅटमधून. आणि वैयक्तिक 39 धावसंख्येवर खेळतोय योगेश दलवी. बघूया या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावर येतंय. षटकातील शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलेला, जाईल लांबच लांब. षटकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 57. 2 गडी बाद. वैयक्तिक 45 धावसंख्येवर खेळतोय, ज्यामध्ये तब्बल 5 षटकार योगेश दलवीच्या बॅटमधून आलेले आहेत. आणि या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात उत्कृष्ट धावसंख्या योगेश दलवी याने 45. या अगोदर रविराज बाली याने 41 धावा पटकावल्या होत्या. दीपक भाऊ सध्या काय संभाजी म्हात्रे स्टेजवर आपले 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 57. 2 गडी बाद 57. टेंचेस झोन कडे जात असताना धावसंख्या आक्रमणाला सुरुवात केली होती योगेश दलवी याने. तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. तब्बल 45 धावसंख्येवर नाबाद खेळतोय योगेश दलवी. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज किसन. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु स्ट्राईक देण्याचं काम केलेलं आहे योगेश दलवी याला. बघूया 45 धावसंख्येवर खेळतोय. एका धावाने संघाची धावसंख्या 58. लॉस ऑफ 2 विकेट्स 58 धावसंख्या. अतिशय खराब चेंडू. आणि बघूया काय घडलंय त्या ठिकाणी. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+4 5 धावा मिळत आहेत. अतिशय खराब चेंडू. या 5 धावांनी संघाची धावसंख्या 63. 2 गडी बाद. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या खूप बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही आठ समांतर रेषेत. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. धावसंख्या 64. लॉस ऑफ 2 विकेट्स 64 धावा झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. अतिशय चांगला फटका लेग साईडच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक निर्णय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु कमबॅक चांगलं होत आहे आणि धावचीच्या रूपाने फलंदाज
सत्येंद्र बाद होतोय, तिसरा आद्रा बसतोय चौथा हिरवा मानकुली या संघाला 65 या धावसंख्येवर. धावसंख्या 65, 3 गडी बाद. योगेश तलवी नॉन स्ट्राईक एंडवर खेळतोय, तब्बल 46 या धावसंख्येवर खेळतोय. बॉलरचं नाव सांगायचं आहे. नितेश आहे गोलंदाज. न्यू बॅट्समन अविनाश माली. आणि फक्त एक धाव घेऊन स्ट्राईक दिलेली आहे योगेश दलवी याला, कारण की जो खेळतोय 46 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 66, 66. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. बघूया अर्धशतक पूर्ण करतोय का योगेश दलवी. 46 धावसंख्येवर खेळतोय नाबाद. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. खराब क्षेत्ररक्षण, परंतु कमबॅक चांगलं झालं होतं. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 68. योगेश दलवी पोहोचतोय 48 धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. जय कालिका माता कालवार आणि छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. आणि चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक योगेश दलवी याच्या बॅट मधून येत आहे. अभिनंदन, अभिनंदन योगेश दलवी. अतिशय चांगली फलंदाजी योगेश दलवी. तब्बल 6 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. पहिलं अर्धशतक या पहिल्याच दिवशी गावदेवी क्रिकेट पूर्ण स्पर्धेच्या रोटरी चषक 2025